रात्रीपासून मुंबई आणि परिसरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईमधील अनेक सखल भागामध्ये जलभराव सुरू झालेला आहे। मी सध्या सायन किंग सर्कल परिसरामध्ये आहे। आपण बघतोय की सायन किंग सर्कल परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। अगदी सकाळपासूनची ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी सध्या पाणी उपसण्याचं काम महापालिका प्रशासनातर्फे देखील सुरू असलेलं पाहायला मिळतंय। मात्र आपण बघतोय की त्या ठिकाणी काही वाहनं अडकलेली आहेत। वाहनांमध्ये पाणी गेल्यामुळे ही वाहनं बंद पडली आहेत अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अगदी सखल भागामध्ये पार रात्रीपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलभराव झाला आहे आणि त्याच्यामुळे कार्यालयाकडे जाणाऱ्या काही लोकांची गैरसोय होताना मोठ्या प्रमाणात दिसतेय। आपण बघतोय की पूर्व उपनगरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्याचं बघायला मिळत आहे। अगदी मुसळधार पाऊस काल रात्रीपासून मुंबई आणि उपनगरामध्ये सुरू होता आणि त्याचे परिणाम जे आहेत ते सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळतात। मुंबईमध्ये खरं तर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे हा रेड अलर्ट जारी केलेला आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे मुंबईकर आज घराबाहेर पडू नका, जर काम असेल तरच घराबाहेर पडा असं देखील आवाहन वारंवार प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। कॅमेरापर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।